पण या सगळ्या प्रकरणात आता चला आम्हाला हा विषय कळला, पण तुमच्यावर पण आरोप होतो की तुम्ही पैशासाठी सगळं करताय. तुम्ही त्यांच्याकडून अंधेरीमध्ये किंवा मुंबईमध्ये एक 4 BHK फ्लॅट तुम्हाला त्यांनी दिला, तुम्हाला एकदम काय BMW गाडी दिली, तुमचं सगळं लाईफस्टाईल त्यांच्यामुळे मेंटेन झालं आणि तुम्हाला पैसा मिळत नाही म्हणून तुम्ही आता आरोप करताय, असा आरोप तुमच्यावर होता. ऐका, फ्लॅट दिला तो फ्लॅट कोई त्यांचे पैसेचा नाही आहे, माझे पैसेचा आहे. त्याच्यावरती लोन आहे 2 कोटीच्या, जे माझ्यावरती आहे, माझे नावावरती आहे. हां, आणि 27 वर्ष मी त्यांना दिलेला आहे. आणि माझ्याकडे पण धनंजय मुंडेंनी माझ्यासाठी पण खूप काही प्रॉपर्टी खरेदी केली होती. असं नाही आहे की मी असंच राहिली, मला काय दिलं नाही, असं काहीच नाही आहे. त्यांनी माझ्यावरती पण खूप प्रॉपर्टी खरेदी केली होती. पण 2009मध्ये ज्यावेळे मुंडे साहेबांच्या आणि त्यांच्या वाईट झगडा झाला, वाईट काळ सुरू झाला धनंजय मुंडेचा, माझा नवरा, तो नवरा म्हणून मी त्यांना सगळी प्रॉपर्टी विकत दिली आणि मी स्वतः रोडवरती आली. आणि आत्ता जे फ्लॅट खरेदी केला आणि BMW नावाची कोई गाडी दिलेली नाही, मर्सिडीज गाडी दिलेली होती, ते दलालच्या नावावर होती. दलालनी उचलून घेतली. मला काय कोण होता दलाल, कोण होता? तेच राज घनवट. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बरं, हां, खूप लोकांची, गोरगरीब लोकांची जमीन पण खाल्ली आहे, खूप गोरगरीब लोकांची. असे जे तमाशा करून खाणारे आहे तसे लोकांची जमीन खाल्ली आहे. तुम्ही मीडियावरती सगळं बघताय आता. पण मग यावर आता तुमच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया? माझे आईवडील नाही आता. बरं, आणि त्यांचे आईवडील नंतर कधी भेटले तुम्हाला? नाही, नंतर नाही भेटले. बरं, त्यांच्या ज्या आत्ताच्या पत्नी आहेत, दुसऱ्या पत्नी ज्या तुम्ही म्हणताय, त्यांची तुमची भेट? त्यांची आमची भेट खूप वेळ झालेली आहे आणि आमचे दोघांचा रिश्ता पण खूप चांगला होता. आम्ही एकमेकांना फोनवरती बोलत होते, खूप चांगले होते. आमचे मुलाबाळांचा मतलब एक असं घरसारखा रिश्ता होता आमचा. आम्हाला कोणतीही प्रॉब्लेम नाही होती, तिला पण नाही होती, मला पण नाही होती. क्योंकि आता जे झाला ते झाला, त्याच्यावरती एक मुर्दे को उखाड़ के क्या मिलेगा, त्या सगळं आमचा विचार होता. आणि आम्हाला दोघांना ह्यांना सांभाळायला पाहिजे होता, असा आमचा विचार होता. ते आम्ही दोघे असे समजून एक चांगली पद्धतीने हे मुद्दा एक चांगली पद्धतीने आम्ही समजून घेतला होता. अगदी. मग आता या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंचं राजकीय कारकीर्द खराब करून तुम्हाला काय मिळणार आहे? राजकीय कारकीर्द मी खराब करत नाही. आणि जसे की मला कंप्लीट करू द्या. जसे की तुम्ही म्हणताय की पैसेसाठी मी हे सगळं करते, तो एक लक्षात ठेवा तुम्ही, जरी मला पैसेसाठी काय करायचा होता, तो मंत्री झाल्यानंतर तुम्हाला मंत्री 2019मध्ये माझा नवरा मंत्री झाला, तोपर्यंत माझा वाईट काल होता माझे नवरेसोबत, खूप वाईट काल होता. धनंजय मुंडेने जे वाईट काल बघितलेला आहे ते खांद्याचे खांदा मिळून मी बघितलेला आहे त्यांच्यासोबत. माझा मंगलसूत्र पण गिरवे ठेवला होता 2019मध्ये त्यांच्या इलेक्शनसाठी, क्योंकि आम्हाला जिंकायचा होता त्यावेळे. त्या इलेक्शन 2 वेळे MLC झाले, त्यावेळे माझ्या मंगलसूत्र, माझ्या पूर्ण गोल्ड ज्वेलरी, माझी प्रॉपर्टी सगळी विकून दिली त्यांना. माझ्याकडे पुरावे आहे, असंच मी बोलत नाही. तुम्हाला जरी पाहिजे मी मीडियावरती पुरावे ठेवण्यासाठी पण तयार आहे. आज मला अचानक बोलून घेतलेलं आहे. आणि तुम्ही जे पैशाची गोष्ट करताय त्याच्यासाठी मी एक और गोष्ट बोलते. डिफॉर्मेशनचा केस केला होता माझ्यावरती. त्यांना असं वाटलं होतं, त्यांच्या वकिलांनी त्यांना अशी राय दिली होती की पैशासाठी तो औरत काय पण करू शकतात. त्यांनी डिफॉर्मेशन का केस टाकला. तेलारामांनी जजसोबत मी लढण्यासाठी तयार होती, पण त्यांनी मीडिएशन घेतला. माननीय तेलारामांनी जे न्यायाधीश होती त्यांच्यासोबत ओबेरॉय हॉटेलमध्ये आमच्या मीडिएशन झाला. 5 महिने मीडिएशन झाला आमच्या. आणि त्याच्यामध्ये मला 50 कोटीची ऑफर देण्यात आली की तुम्ही फक्त इतना लिहून द्या की तुम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये होती आणि तुम्ही पुढे नाव लावणार नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास करू नका. तुम्ही आमच्या कन्सर्न टर्म आहे तिकडे हायकोर्टामध्ये, तुम्ही ते काढून तुम्ही मीडियावरती दाखवू शकता जनताला. आणि ते कन्सर्न टर्म में क्लिअर लिहिलेलं आहे की 18 कोटी कोर्टामध्ये देणार आहे, कोर्टाच्या समोर, आणि जे बाकीची रक्कम आहे 50 कोटीची ते मला बाहेर देणार आहे. आणि माझे मुलाबाळांना उचलून गेले होते त्यावेळे. कसंही करा, मला जेलमध्ये टाकला गेला 2 वेळे, सगळं केला, मारहाण केली कलेक्टर ऑफिसमध्ये, सगळं केला.
मुलाबाळा उचलून गेले, याच्यापेक्षा मोठा पण मग आता तुम्हाला पण फक्त नाव हटवा. जरी मला पैशाची गरज होती, जरी मी पैशाची वो होती, तो मंत्री झाल्यानंतर तो मी गप्प बसती, मला मोठे मोठे प्रोजेक्ट मिळते, मला खूप मोठा पैसा कमाण्याची संधी मिळती है ना. आणि चलो ते भी नाही, तो ये जे डिफॉर्मेशन का केस टाकला त्याच्यामध्ये 50 कोटीची ऑफर छोटे होते क्या? नाही, पण मग आता करुणाजी तुम्ही मला आज सांगा. माझ्या घरची मी किस्त भरू शकत नाही. तुम्ही बघा, आज 7 महिने झाले माझ्या घरची निलामीची नोटीस आलेली आहे, ते भरण्यामध्ये मी असक्षम आहे. तरी पण 50 कोटीचे आगे मी घुटणे टेकले नाही. लढण्यासाठी मी सक्षम आहे. बरं, 2 लाख रुपये पोटगी मला मान्य आहे कोर्टाची, क्योंकि न्यायाधीश साहेबांनी मला हक्क दिलेला आहे. पण ते लोकांचे नाव हटवा, तू बायको नाही, याच्यासाठी मला पैसे नाही पाहिजे.